हा आहे सोनेश्वर. नुकतीच त्याला एका बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नवी नोकरी लागली आहे. त्याच्या जीवनाचा एकच फंडा आहे, खा प्या आणि मौज मस्ती करा. नो रिस्पॉन्सिबिलिटी, नो टेन्शन, नो पेन. दॅट्स वाय नो इन्व्हेस्टमेंट. 1 तारखेला पगार येताच तो पार्टी करत सुटतो. एक दिवस असाच तो गाणं गुणगुणत ऑफिसमध्ये आला. लॅपटॉप उघडल्यानंतर एक ईमेल दिसून आला. सोनेश्वर तो ईमेल खूप मन लावून वाचू लागला. मेल वाचल्यानंतर तो आश्चर्यचकित आणि थक्क झाला. खुर्चीवरून उठत तो त्याच्या सिनियरकडे गेला. नमस्कार सर, एक विचारायचं होतं. HR कडून एक मेल आला आहे टॅक्स इन्व्हेस्टमेंट प्रूफ जमा करण्याबाबत. हो, आला आहे. प्रूफ जमा कर लवकर. सर, हा माझा तर पहिला जॉब आहे. टॅक्सबाबत मला काहीच माहिती नाही. हे बघ, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला टॅक्स वाचवण्यासाठी वर्षभरात कुठं गुंतवणूक करत आहे याबाबत प्रत्येक कर्मचारी कंपनीला माहिती देतो. मग आर्थिक वर्षाच्या शेवटी गुंतवणुकीसंदर्भातील कागदपत्र जमा करावी लागतात. त्या आधारावर टॅक्स कापला जातो. ओके सर. सोनेश्वरप्रमाणे तुम्हीही एक बाब लक्षात ठेवा. कमाई करत असाल तर टॅक्स द्यावाच लागणार. म्हणजे तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल किंवा एखाद्या क्षेत्रात व्यावसायिक म्हणून कमाई करत असाल तरीही टॅक्स द्यावा लागतो. सध्या वार्षिक 2.5 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. 2.5 लाख रुपयाहून अधिक उत्पन्न असल्यास सरकार टॅक्स वाचवण्यासाठी संधी देते. पगारी व्यक्तीला सध्याच्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2022-23 दरम्यान करण्यात आलेल्या गुंतवणुकीची माहिती देण्यासाठी फॉर्म 12BB आहे. तुम्ही गुंतवणुकीचे पुरावे जमा न केल्यास पगारातून TDS कपात करण्यात येतो. आता सोनेश्वर सारख्या पगारदार व्यक्तींना HR कडून आलेल्या ईमेलबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात. सर्वांनाच गुंतवणुकीचे पुरावे सादर करावे लागतात का, हा प्रश्न नोकरदाराच्या मनात येत असतो. तर त्याचं उत्तर नाही असं आहे. जर तुम्ही कपात आणि सवलतीसाठी जुनी कर व्यवस्था निवडली असल्यास तुम्हाला गुंतवणुकीचे पुरावे सादर करावे लागतात. मात्र नवीन कर व्यवस्था निवडली असेल तर कागदपत्र जमा करण्याची गरज नाही. गुंतवणुकीचं नाव काढल्यानंतर डोळ्यासमोर सर्वप्रथम 80C येतो. आयकर अधिनियम 80C यानुसार 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर करात सवलत मिळते. ही गुंतवणूक आयुर्विमा, PPF, ELSS, युलिप, सुकन्या योजना, टॅक्स सेव्हिंग FD, राष्ट्रीय बचत पत्रात करता येते. तुमच्या हिश्श्याचं EPF योगदान, मुलांची शाळेची फी, गृहकर्जाच्या मूळ रकमेची परतफेड, पोस्ट ऑफिसमधील अल्पबचत गुंतवणूक, घर खरेदी करताना लागणारी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्री शुल्क यांचा समावेश आहे. या सर्व कागदपत्रांमध्ये स्टेटमेंट तुम्हाला ऑफिसमध्ये जमा करावे लागतात. तर दुसरीकडे 80C(D) अंतर्गत नॅशनल पेन्शन स्कीममध्ये देखील गुंतवणूक करता येते. NPS मधील 50,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास करात सवलत मिळते. कलम 80D अंतर्गत आरोग्य विम्याच्या हप्त्यावर सवलत मिळते. याशिवाय प्रवास भत्ता, उच्च शिक्षण आणि इलेक्ट्रिक वाहनाच्या कर्जावरही व्याजावर करात सवलत मिळते. कलम 24B अंतर्गत गृहकर्जाच्या व्याजावर 2 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी बँकेकडून इंटरेस्ट सर्टिफिकेट घ्यावं लागतं. या सर्टिफिकेटमध्ये मूळ रक्कम आणि व्याज असा दोन्हीचा उल्लेख असतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला कंपनीकडून HRA म्हणजेच घरभाडं हप्ता मिळतो. तो HRA क्लेम करू शकतो. कर्मचाऱ्याला भाडे पावती, रेंट ॲग्रीमेंट आणि घर मालकाला दिलेल्या भाड्याचा पुरावा द्यावा लागतो. जर वार्षिक भाडं 1 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर घर मालकाचं पॅन कार्ड गरजेचं आहे. 5,000 रुपयांहून अधिक नगदी भाडं दिलेलं असल्यास पावतीवर रेव्हेन्यू स्टॅम्प लावावा आणि पुरावे सादर केल्यानंतर एकूण उत्पन्नातून HRA ची रक्कम वजा करण्यात येते. जहाँ पे आपकी ऑफिस है, जहाँ पे आपकी जॉब चल रही है वो दूसरा शहर है और उधर आप रेंट पे ले रहे हो तो उसके ऊपर आपको HRA का बेनिफिट मिल जाएगा. और जहाँ पे आपका होम टाउन हो सकता है या दूसरी कोई जगह हो सकती है जहाँ पे आपने घर परचेज़ किया है होम लोन लेके, उसके ऊपर आपको इंटरेस्ट डिडक्शन आप क्लेम कर सकते हो. तो ये दोनों सेक्शन का आप फ़ायदा उठा पाएंगे. अगर आपकी दोनों अलग अलग शहर में ये 2 अलग घर हैं, एक रेंट पे और एक लोन पे. ऐसा भी हो सकता है
कि आपका घर एक जगह पे है, वो शहर भी एक ही है और आपने दूसरा रेंट पे भी वही शहर में घर लेके रखा है, क्योंकि आपका घर शहर बहुत बड़ा है, आपका घर एक कोने में है शहर के, और आपका जो जॉब है वो उससे काफ़ी दूर है। तो आपको वो ट्रैवलिंग से बचने के लिए आपने ऑफिस के आजू बाजू में इर्द गिर्द में कहीं पे आपने घर रेंट पे लिया है। तो ऐसी सिचुएशन में भी ऐसा प्रावधान है कि आप ये दोनों सेक्शन, जैसे कि हमने बात की, ये दोनों सेक्शन का फ़ायदा उठा पाएंगे। आप HRA भी क्लेम कर पाएंगे और अपना जो हाउसिंग लोन है उसका इंटरेस्ट का डिडक्शन भी क्लेम कर पाएंगे। जब बात आती है आपके टैक्स सेविंग्स प्रूफ जमा करने की, तो जो डेट्स आपको ऑफिस से बताई दी गई है या ड्यू डेट है, तब तक आपको बिल्कुल से आपके प्रूफ जितने भी आपने, जैसे हो गया आपका ATC के अंडर हो सकता है आपने कोई म्यूचुअल फंड में निवेश करके रखा है, आपका हेल्थ इंश्योरेंस है उसका रिसीट हो गया, ATD के अंदर जो भी है आपने शायद डोनेशन किया है ATG के अंडर, ये सारे प्रूफ जब आपने डिस्क्लोज करके दिए हैं, अभी आपका जब समय है ये सब सबमिट करने का, तो आपको HR के साथ ये बराबर से सबमिट करने हैं। सब आपको उसकी जेन्युनिटी आपको देखनी है। गुंतवणुकीचे पुरावे सादर करणं किती गरजेचं आहे हे सोनेश्वरप्रमाणे तुम्हाला आता समजलंच असेल। गुंतवणूक आणि इतर सवलतीनंतर तुम्हाला किती टॅक्स भरावा लागतो याची माहिती मिळेल। जर तुम्ही ही कागदपत्र जमा केली नाही तर तुम्हाला जास्त टॅक्स द्यावा लागतो, म्हणजेच आर्थिक वर्षातील उर्वरित महिन्यात तुमच्या पगारातून जास्त टॅक्स कापला जाईल। सोनेश्वरने टॅक्स वाचवण्यासाठी अद्याप गुंतवणूक केली नाहीये, मात्र त्याच्याकडे 31 मार्च 2023 पर्यंत वेळ आहे। मात्र तुम्ही आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच टॅक्स प्लॅनिंग करा। तुम्ही गुंतवणूक केली असेल आणि डेडलाईनपर्यंत पुरावे सादर केले नाही तर इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आयकर विभागाला गुंतवणुकीचे पुरावे सादर करून TDS रिफंडबाबत क्लेम करू शकता।